नमस्कार, आज आपण करूयात लिट्टी चोखा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक मोठं वांग घेऊ, त्याला मधनं वेज पाडूयात, त्यात मिरची, लसूण, त्याला थोडंसं तेल लावून घेऊया। त्याच्यासोबतच आपण टमाटाही भाजून घेणार आहोत, त्याला पण तेल लावूयात, गॅसवर भाजून घेऊयात। चांगलं भाजल्याला त्याला थंड व्हायला ठेवूयात। तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात। कणकीमध्ये मीठ, तूप घालून, पाणी घालून घट्ट मळून घेऊयात। कणिक मळलेली आहे, साईडला ठेवूयात। सत्तूचं पीठ घेऊ, त्याच्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर, लोणच्याचा मसाला, कांदा आणि लिंबू पिळून घेऊयात। थोडासा ओवा घालू, मीठ, 2 चमचे तेल घालूयात। कणकीचे आपण गोळे करून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण वाटीचा आकाराचे करायचे आहे आणि त्यात सारण भरायचं आहे सत्तूचं। अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घेऊयात आपण। वाटी गॅसवर आप्पे पातळी ठेवू, त्याला तेल लावून घेऊयात। आपण आता सगळे हे ठेवूयात, भाजून घेऊयात त्याला। इकडं आपण ते वांग्याचं साल काढून घेऊ, टमाट्याचे साल काढून अधूनमधून त्याला पण वाटीला बघायचं आहे। वांग, टमाटा, बटाटा मिक्स करून घेऊ, कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ, लिंबू घालून मिक्स करून घेऊयात। इकडे आपण त्याला दुसऱ्यांदा तेल लावून चांगले चारी बाजूने भाजून घ्यायचं आहे। अशी आपली तयार झालेली आहे लिट्टी चोखा।